अभिनेत्री आलिया भट्टची पीए वेदिका शेट्टीला बंगळुरूमधून अटक करण्यात आली। तब्बल 77 लाखांच्या फसवणुकीचा आरोप वेदिकावर आहे आणि भट्ट यांच्या प्रोडक्शन हाऊस इंटरनल सनशाईन प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडची फसवणूक केल्याचा ठपका वेदिकावर आहे। बंगळुरूमध्ये अटक करण्यात आलेल्या आणि 5 दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर मुंबईमध्ये आणण्यात आलेल्या शेट्टीला मंगळवारी शहरातल्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। मे 2022 ते ऑगस्ट 2024 या दरम्यान 2 वर्षांच्या कालावधीमध्ये ही फसवणूक करण्यात आल्याचं हे वृत्त आहे। अभिनेत्री आलिया भट्टची पीए आहे वेदिका शेट्टी आणि तिला आता अटक करण्यात आली आहे आणि त्यानं 77 लाखांची फसवणूक केली आणि त्यामुळे या आरोपाखाली तिला बेड्या ठोकण्यात आल्याचं कळतंय। आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्या बरोबर आहेत। आणखी माहिती जाणून घेऊया। महेश, आलिया भट्टच्या पीए वेदिका शेट्टीला अटक केली आहे, नेमकं काय फसवणुकीचं हे सगळं प्रकरण आहे? प्रसिद्ध हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या संदर्भातली मोठी बातमी समोर येत आहे। आलिया भट्टची 77 लाख रुपयांना फसवणूक करणाऱ्या तिच्या पर्सनल सेक्रेटरीला मुंबई पोलिसांच्या एका पथकाने बँगलोरमध्ये जाऊन अटक केलेली आहे। याचं कारण असं की 2021 मध्ये वेदिका शेट्टी नावाची एक महिला होती, ती आलिया भट्टकडे तिची पर्सनल सेक्रेटरी म्हणून कामाला लागलेली होती आणि त्यानंतर आलिया भट्ट यांच्या प्रोडक्शन हाऊस, ज्याचं नाव इंटरनल सनशाईन प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड असं आहे, त्याच्या वैयक्तिक खात्यामधून तब्बल 76,90,892 रुपये टप्प्याटप्प्याने बनावट बिलं सादर करून काढण्यात आलेले होते। याची मोडस ऑपरेंडी पाहायला गेलं तर अत्यंत रोमांचक आहे, कारण ज्या वेळेस आलिया भट्टकडे तिची पर्सनल सेक्रेटरी बिलं घेऊन जायची त्यावेळेस तिचा विश्वास आलिया भट्टचा तिच्या सेक्रेटरीवर बसलेला होता, त्यामुळे बनावट बिलं न तपासता ती त्यावर सह्या करत होती आणि हे पैसे ती टप्प्याटप्प्याने काढत गेली होती आणि त्यानंतर अचानक आलिया भट्टच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर आलिया भट्टच्या आईकडून याबद्दल मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती। त्यानंतर सदरची ही जी आरोपी महिला आहे ती फरार झालेली होती, मात्र मुंबई पोलिसांनी तांत्रिक दृष्ट्या तपास करून बँगलोरमधून तब्बल 5 महिने तिच्यावर वॉच ठेवून तिला अटक केलेली आहे। ठीक, धन्यवाद महेश दिलेल्या माहितीसाठी। महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।